नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणाच्या तपासादरम्यान रोज नवनव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पैशांची गरज असल्यानं अनेक जण धर्मांतराच्या या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याचं आता समोर येत आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा पीडितांची आपबीती जाणून घेतलेली आहे. कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीनं कॉर्पोरेट जिहाद सोसला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसऱ्या पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. नाशिकचं प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं विजया रहाटकर यांनी म्हटलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाचं लक्ष असून अमरावती परतवाडा प्रकरणात सुद्धा आयोगाचं लक्ष असल्याचं विजया रहाटकर यांनी सांगितलेलं आहे. नाशिकचं जे प्रकरण आलं आहे ते अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे आणि नुसतं गंभीरच नाही तर सगळ्यांना धक्कादायक असं हे प्रकरण आहे. आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं उत्तमपणे लक्ष आहे की पोलीस या विषयामध्ये कसा तपास करत आहेत. एकंदरीतच हे प्रकरण कसं पुढं गेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही धागेदोरे आहेत का, काय त्याच्यामध्ये तथ्य आहे, हे सगळं ही कमिटी बघते आहे. अमरावती परतवाडा या प्रकरणाची पण राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे आणि 3 दिवसापूर्वीच मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे SP, त्यासोबतच ज्यांच्याकडे हा तपास सोपवला आहे असे अधिकारी आणि कलेक्टर या चौघांशी मी बोलले आहे. एक VCच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आमचं पूर्णपणे लक्ष आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे असं म्हटलंय. खरात प्रकरणातल्या दोषींवर कारवाई व्हावी असंही रहाटकर म्हणतायत. मात्र चाकणकरांनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे असं म्हणत महाराष्ट्र पोलीस निष्पक्षपणे तपास करतील ही माझी खात्री आहे असं सुद्धा विजया रहाटकर यांनी म्हटलंय. या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत ते कुणी असू देत, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत. मला हे पण वाटतं आहे की SIT आपलं काम करते आहे, पोलीस आपलं काम करत आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे आणि हा तपास नीट पुढे जाईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.